बाळू मामाच्या नावानं चांग भलं चांग भलं चांग भलं. ओम श्री बाळू मामाय नमः. अध्याय दुसरा. आर भावी कर्नाटक ग्रामी बाळप्पा धनगर या नामी अपार कष्टे पिकवी भूमी 4 गुंठे. तया पुत्र असे मायप्पा तैसी दरिद्रता निष्पापा. म्हणून आर भावीचा सोपा सोडिला त्याने. जवळी ग्राम अक्कोळ तेथे गणगोतांचा लोळ. तेथेची मांडिला खेळ प्रपंचाचा. ते परग्रामी आले तेथेची राबोनी रमले. आणि सचोटीने राहिले साधू परी. मायप्पा तरी बाळ करी काम खेळे खेळ. परी बाळप्पाचे मनी कल्होळ विचारांचा. म्हणे दोन्हीचे 4 करावे मायप्पाचे सत्वर. मग सुंदराबाई सुंदर नेमस्त केली. हलसिद्धनाथाची वाडी तेथ बोते कुल उत्तम घडी. तयांची सुंदर कन्या आवडी सून केली. मग मायप्पा सुंदरा संसारी कन्या पुत्राची उभारी. सुंदराचे भाग्यपरी तिसरा पुत्र. तो हलसिद्धनाथापासी व्रत धरोनी एकादशी. तिने प्रार्थिला नवसी यात्रा समयी. नवमास जाता लवकरी एकादशी रविवारी. ती सोडता सोमवारी पुत्र झाला. धनगर तरी सहजे काळा हा बाळ परी सावळा. मुखी कांतीचा झळाळा आगळाची. प्रसन्न तयाची मुद्रा परी सप्तमीची ये समुद्रा. देवतांची या इंद्रा मत्सरू हावा. तया अनाम्या बाळू हे नाम अपार जनक जननी प्रेम. वाढे तैसा नेम आगळाची. ना उच्च खल ना हासे ना खेळे ना हट्टे त्रासे. परी एकला एकटा बसे एकांता माझी. ऐसी पाहुनी लक्षणे मुलखावे गळे वागणे. मायप्पा तयासी न म्हणे शिक्षणाचे. तो आजोळी जाई जरी हलसिद्धनाथाचे मंदिरी. एकला एकटा घरी खेळ मांडी. तो झप झप पायी चाले पाय कधी ना शिणले. खळे माळ घर केले पाले खाई. मग माय रागवे खोटे पाठीवरी उठवी बोटे.
घरी नेओनी साटो वाटे जेवू घाले. बाळू कधी ना रडे भय भये तयाचे दडे. गो श्वान मांजरी घोडे मित्र तयाचे. ऐसेनी मोकळे जीवनी पक्षांची ऐके गाणी. ते साथी तयासी आणि चारा पाणी. पशु पक्षी चारा खाता बाळूची होई तृप्तता. जीवा जीवासी एकता सहजे तयासी. परी जगताची ये रीती तेथे माता पितया खंती. हातीचा गेला म्हणती पोर खेदे. मग कर्तव्याचे भरी नेणता संतपणाची कुसरी. येत करीती अंतरी कल्याणाचे. कल्याण ते बाळू जाणे आणि का बेचव जगणे. तरी जगरीतीचे वागणे संतांचे असे. हा दुसरा अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण. अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. ओम श्री बाळू मामा